माझ्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सर आहेत। पटोले सर, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुंबईत दाखल होते, कसा माहोल आहे सध्या? माहोल तर आपण बघताय, जनतेने राहुल गांधींचं मोठ्या संख्येने येऊन स्वागत केलेलं आहे। या भर उन्हातही लोक रस्त्यावर लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सगळे उभे असताना पाहतो आहे। राहुल गांधींजींना सांगतात की आता देश तुम्हीच सांभाळा। हे जे डाकू लोकांनी ज्या पद्धतीनं देशाला खोटं स्वप्न दाखवून देश लुटताय, देशाला विकतात आहेत आणि म्हणून देश वाचवा अशी आर्तहाक जनता राहुल गांधींकडे करतात आहेत, हे चित्र आपण पाहतो आहे। आणि म्हणून आज कालही आपण इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो विषय आला, त्या बॉन्डमध्ये पण आपण पाहिलं असेल की जे राहुल गांधीची सुरुवातीपासून नरेंद्र मोदीचं सरकार कसं देशाला लुटते आहे त्याचं अनेकदा उदाहरण त्यांनी दिलेत। यांचे संबंध मोठ्या उद्योगपत्यांशी कसे आहेत ते पण आपण पाहिलं। कोरोनाच्या काळामध्ये लोक मरत होते, दहशतीमध्ये होते आणि सगळं असताना सुद्धा ज्या कंपन्यांचं लस कोणाकडून घ्यायचं ते प्रधानमंत्र्यांनी डिसाईड केलं आणि त्यांच्याकडूनही पैसे त्यांनी घेतले, तेही आता आपल्याला रेकॉर्डवर आलेले आहेत। त्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचं मृत्यूचं तांडव चाललेलं होतं आणि मोदी सरकार त्या ठिकाणी पैसा कमवायला लागलेला होता। हे चित्र पाहिल्यानंतर लोकांमध्ये जे मोदी सरकार आणि भाजपच्या बद्दलचा जो राग आहे तो आता स्पष्ट जाणवतो आणि म्हणून भर उन्हामध्ये राहुलजींच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात लोक येताना आपण पाहतोय। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतोय, काय आहे तुमची तयारी? आमची काँग्रेसची आणि आमच्या आघाडीची तयारी आहे। महाराष्ट्रामध्ये आमच्या बाजूने चांगला निकाल येईल। आपण पाहिलं तर महाविकास आघाडीला महायुतीचं काही आव्हान आहे असं समजतंय का? आघाडीला महायुतीचं काही आव्हान नाही। काँग्रेस पार्टी कार्यक्रम जो आज निवडणुकीचा जाहीर होतोय त्याच्यासाठी तयार आहे असं महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी अल्पेश करकरे, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।